पुणे महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय। इथे सत्ताधारी महायुतीतील भाजप एनसीपी मध्ये जुंपली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून यावेळी पुणे महापालिका निवडणुकीकरता गुंड बंडू अंदेकर याच्या कुटुंबातल्या दोघींना तिकीट देण्यात आलं। त्यावर अजित पवारांनी गुन्हेगाराच्या कुटुंबातील व्यक्ती गुन्हेगार असू शकतात का असा प्रश्न विचारला। तर घायवळ परदेशात कुणाच्या आशीर्वादाने गेला असं म्हणत त्यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला। गुन्हेगाराची नातेवाईक असलेलं त्यांना राष्ट्रीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले। अशाने गुन्हेगारी संपदा वाढणार आहे। तू समजा गुन्हेगार आहे, तू नाहीये, परंतु समज आता प्रश्न विचारला, तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? माझ्या बरोबर सीताराम नंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे। मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही। माझ्यावर टीका केली, प्रत्येकाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे। त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे, ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईनं तपास करू ना।